नमस्कार, मी सुभाष सराफ, दी गोवा हिंदू असोसिएशनचा प्रेसिडेंट या नात्याने आपल्याशी संवाद साधतोय. गोवा हिंदू असोसिएशन ही संस्था 106 वर्ष पूर्वी गोव्यातल्या लोकांनी जे मुंबईतून स्थायिक झाले होते त्यांनी ही संस्था 1919 मध्ये सुरू केली. एज्युकेशन, मेडिकल हे आमचे मेन उद्देश होते. पण 55 साली राज्य नाट्य स्पर्धा सुरू झाल्यानंतर पहिली 4 वर्ष गोवा हिंदू असोसिएशन पहिली पारितोषिक मिळवली, संगीत नाटक सादर केली आणि 1962 साली रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाने या संस्थेने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर मत्स्यगंधा 64 साली, लेकुरे उदंड झाले 66 साली, नटसम्राट, अखेरचा सुमार, बॅरिस्टर अशी विविध नाटकं केली. आशयघन वेगळ्या वेगळ्या सब्जेक्ट्सवर नाटकं केली. त्यावेळेचे कलाकार हे होते आणि कलाकार प्लस ते आमच्या कमिटीवर म्हणजे कार्यकर्ते. तर ह्यांनी तन मन घेऊन निरलस वृत्तीने काम केलं. म्हणून गोवा हिंदू असोसिएशन नाव महत्वाचं झालं हे नाटकाच्या निर्मितीसाठी. संगीत नाटकं पण केली, बाकीची नाटकं केली. पण 1990 नंतर जेव्हा ठेकेदार पद्धती आली आणि बाकीची कॉम्पिटिशन खूप वाढली, 1996 साली आम्ही नाट्य निर्मिती बंद केली होती. तर गेल्या वर्षी जेव्हा माझ्या हातात सूत्र आली, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने निर्णय घेतला की आपण नवीन नाटकाची निर्मिती करू. मध्यंतरी 8 वर्षापूर्वी मत्स्यगंधा पुनरुज्जीवित केलं, पण ते तेवढ्यापुरतीच होतं. पुढे त्याचे प्रयोग जास्त होऊ नाही शकले. तर आज सुभेदार गेस्ट हाऊस ही नाटक आम्ही नव्या रीतीने देखण्या स्वरूपात रंगभूमीवर आणलेलं आहे. या नाटकाची खासियत अशी आहे की अगाथा ख्रिस्ती यांनी माऊस स्टॅप नाटक जे लिहून ठेवले त्याचे आज 73 वर्ष सातत्याने रोज लंडन येथे प्रयोग होतात. म्हणजे या नाटकात ताकद किती असेल हे रसिक प्रेक्षक जाणतात. शिरीष देखणे यांनी याचं रूपांतर केलंय, पण एवढं मराठमोळ्या पद्धतीने केलंय की तुम्हाला नाटक बघताना जाणवणार पण नाही की हे नाटक ओरिजिनल इंग्लिश आहे. यातले कलाकार अप्रतिमरित्या काम करतात, झोकून देऊन काम करतात आणि याचे मेन आधारस्तंभ जे आहेत ते विजय केंकरे, शतकवीर म्हणतो मी त्यांना, 100हून अधिक नाटकं दिग्दर्शित केली आणि ते आमचे व्हाईस प्रेसिडेंट पण आहेत. तर त्यांनी हे नाटक हा विषय आमच्या समोर मांडला. आमच्या दुसऱ्या व्हाईस प्रेसिडेंट निरुपा केळी या तर संस्थेच्या आधारस्तंभ आहेत. त्यांनी जोर धरला. जितेश सावंत, राजेंद्र पै असे बाकीचे पदाधिकारी या सगळ्यांनी धाडसाने आम्ही निर्णय घेतला की उडी मारूया आणि हे नाटक आम्ही निवडलं. कारण त्यातला जो गाभा आहे रहस्यमय नाटकांचा आणि आम्हाला साथ लाभली ती कल्पक जोशी सुकल्पचित्र. कारण एकट्याने नाटक करण्याचे हे दिवस नाही, ते सगळे जाणतात. त्यांची साथ लाभली, त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून या नाटकाची निर्मिती केली. आणि 25व्या प्रयोगाला पद्मश्री अशोकजी सराफ प्रमुख पाहुणे होते. तर त्यांनी या नाटकाला आशीर्वाद दिलेले आहे. आज 30वा प्रयोग शिवाजी मंदिर इथे होतोय. रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, या नाटकाला भरभरून प्रतिसाद द्या. या नाटकाचा प्रयोग बघायला आवर्जून थिएटरमध्ये या आणि सुरुवात बघाल ती वेगळीच आहे, पण शेवट कोणाला सांगू नका एवढीच विनंती. धन्यवाद. सर, पद्मश्री अशोक सराफ यांचे तुम्ही सख्खे भाऊ आहात. तुम्हाला असं कधी नाही वाटलं की आपणही रंगभूमीवर यावं म्हणून? नक्कीच वाटलं आणि मी पण केलं. मी सुरुवातीच्या माझ्या कॉलेजच्या दिवसात CA करताना वगैरे राज्य नाट्य स्पर्धेत मी पण कामं केलेली आहे. आता उल्लेख दिला म्हणून सांगतो, दूरदर्शनवरचं जे पहिलं नाटक होतं कोकणी जन्मगाठ, रवीर नेवरेकर माझे मामा त्यांनी केलं होतं आणि त्यामध्ये भक्ती बर्वे यांचं मी पहिला दूरदर्शन. ते मी नाटकाचं नाव जन्मगाठ. जन्मगाठ म्हणजे कोकणीत त्याने जन्मगाठ म्हणतात आणि कोकणी अप्रतिम कॉमेडी होती ती. त्यानंतर राज्यनाट्य स्पर्धेत केली. पण माझं व्यवसायाने प्रोफेशन वेगळं आहे, तर 2 तलवारी एका मॅनात राहू शकत नाही. म्हणून
हे प्रोफेशन थांबवलं, माझं प्रोफेशन चालू आहे. पण या निमित्ताने आता गोवा हिंदूमध्ये मी जेव्हा आलो तर तिथे नाटकाचा संबंध आल्यानंतर ते जे एक आस असते नाटकासाठी ती इथे मला पूर्ण बरोबर, करायला मिळते. बरोबर. एवढ्या कलाकारांच्या सान्निध्यात आजपर्यंत दिवस गेलेले आहेत, तर त्या निमित्ताने परत एकदा नाटकाशी संबंध आला म्हणून खूप बरं वाटलं. पुनरुज्जीवित नाटकाची लाट येते. खूप चांगली चांगली नाटकं परत रंगभूमीवर येतात. तर तुम्हाला अशी काही नाटकं डोळ्यासमोर आहेत का? जसं अशोकजींचं हमीदाबाईची कोठी आहे, मध्ये ते हर्बेरियमनी केलं होतं, पण अशी कोणती नाटकं आहेत का की जी वाटतात की गोवा हिंदू असोसिएशन तर्फे तुम्ही परत घेऊन याल अशी जुनी नाटकं? गोवा हिंदू असोसिएशनचं घेऊन याचं नाटक असेल तर रायगडला पर्याय नाही. मोठ्या प्रमाणावर ते होऊ शकेल, खूप मोठं धाडस होईल ते, पण अप्रतिम प्रयोग होता तो. अखेरचा सवाल एक दुसरं नाटक आहे. नटसम्राट तर खूप झाले प्रयोग, त्यामुळे ते आता परत कुठे करण्यात पॉईंट नाही. लेकुरे उदंड झाली परत करू शकतो. आणि ही घडून गेली नाटकं, पण ती पुनरुज्जीवित करायला एक हर्बेरियम सारखा उल्लेख केला तुम्ही, तसे 25 प्रयोग करायला काहीच हरकत नाही. तो आमचा नक्कीच प्रयत्न राहील. या संस्थेवर एक नाटकाविषयी प्रेम असणारा आणि कलेविषयी जाण असणारा एक खूप चांगला अध्यक्ष मिळालेला आहे. त्यामुळे असे नवीन नवीन उपक्रम तुम्ही करत राहाल. तुम्हाला या कारकिर्दीसाठी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर. उपक्रमासाठी तुम्ही सांगाल तर आमचे जितेश सावंत सेक्रेटरी आहेत, त्यांनी संपादित केलं गोमंत तरंग, हे त्रैमासिक ई फॉर्मॅटमध्ये आम्ही काढले. त्याचा तुम्ही जरूर आस्वाद घ्या. आणि नाटकाचा उल्लेख आला तर व्यावसायिक नाटकापेक्षा देखील आम्हाला प्रायोगिक नाटकांना कुठेतरी हातभार लावून त्यांचे प्रयोग कसे चांगले होतील हे बघण्याची खूप खूप इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद.